मालवण तालुक्यातील मसुरे देऊळवाडा येथे विकसित भारत यात्रा संपन्न झाली। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या यात्रेला उपस्थिती दर्शवत उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या काही लाभार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। याच दरम्यान आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड प्राप्त केलेल्या लाभार्थ्याला त्या कार्डचं महत्त्व सांगता आलं नाही। यावरून नारायण राणे यांनी अधिकारी वर्गाचे कान टोचले। ज्या व्यक्तीला लाभ देणार त्याला त्या योजनेची माहिती हवी। अधिकाऱ्यांनी पोस्टमन बनू नका, आपल्याला कार्ड देऊन पुढे जायचं नाही। हे कार्ड कोणी दिलं, कशासाठी दिलं, त्याचा हेतू काय हे सांगायला पाहिजे, बोललं पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारत यात्रा सोमवारी मसुरे येथे दाखल झाली। या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन झालं। यावेळी विविध योजनेची माहिती देताना लाभार्थी यांना लाभ कार्ड वितरित करण्यात आली। तसंच शालेय विद्यार्थी यांचाही गौरव करण्यात आला। यावेळी विकास यात्रा झोनल अधिकारी अशोक कदम, नोडल अधिकारी अंकित कुमार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सरोज परब, तहसीलदार वर्षा झालटे, गट विकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, सरपंच सुरेखा वांगणकर, बिळवस सरपंच मानसी पालव, श्री भोगले, संतोष पालव, भास्कर मांजरेकर यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, छोटू ठाकूर, विजय निकम, अन्य प्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, लाभार्थी तसंच मुख्याध्यापक प्रवीण पारकर, शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर, तेजल ताम्हणकर आणि अन्य शिक्षक उपस्थित होते। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना नारायण राणे यांनी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली। आयुष्यमान भारत योजनेचं कौतुक करताना नारायण राणे यांनी अधिकारी वर्गाला खडे बोल सुनावले। यावेळी अंकिता मेस्त्री यांनी आयुष्यमान योजनेबाबत माहिती दिली। डॉक्टर वीणा मेहेंदळे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली। तसंच क्षयरोग मुक्त देश करण्यासाठी सर्वांना शपथ दिली। या प्रसंगी आयुष्यमान भारत लाभार्थी रवींद्र परब, मातृवंदना लाभार्थी सिद्धी मसूरकर आणि अन्य लाभार्थी यांनी विचार मांडत पंतप्रधान मोदी सरकारचे आभार मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिक्षक गुरुनाथ ताम्हणकर यांनी केलं। दरम्यान देशभर सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन स्वरूपामध्ये सहभागी झाले होते। अनेक राज्यातील लाभार्थी त्यांच्याशी थेट संवाद साधत होते। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित लाभार्थी तसंच विद्यार्थी यांच्यासोबत देऊळवाडा शाळा येथे ऑनलाईन स्वरूपातील हा कार्यक्रमही पाहिला। तसंच उपस्थितांशी विविध योजनेबाबत संवाद साधला। यावेळी ग्रामस्थांनी विविध विकास कामांबाबत मंत्री नारायण राणे यांना निवेदन दिलं। नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून मी काम करतो। ही गाडी ज्या ठिकाणी जाईल आम्हाला सांगण्यात आलं, तुम्ही जा, लोकांशी बोला, त्यांची परिस्थिती कशी आहे, अडचणी काय आहेत, हा योजना दिल्यानंतर लाभार्थी समाधानी आहेत का, योजनेबद्दल काय मत आहे हे समजून घेण्यासाठी पण इथे मी आलेलो होतो आणि आहे। आतापर्यंत मोदींनी 9 वर्षामध्ये वेगवेगळे 54 अशा योजना दिल्या आहेत। त्यात आयुष्यमान भारत ही एक। ज्या व्यक्तीला आपण लाभ देणार, आर्थिक मदत करणार, त्याला त्या योजनेची माहिती हवी। अधिकाऱ्यांना सांगेन, पोस्टमॅन पत्र देतो आणि पुढे जातो, आपल्याला कार्ड देऊन सर्टिफिकेट देऊन पुढे जायचं नाहीये। हे कशासाठी आहे, कोणी दिलं आहे, का दिलंय, याच्या मागचा हेतू काय हे थोडंफार सांगायला पाहिजे, बोलला पाहिजे। माननीय मोदी साहेबांनी देशात पैशाअभावी, देशात 140 कोटी लोकांमध्ये पैशाअभावी एकाचाही मृत्यू होऊ नये, औषध नाही मिळालं म्हणून कोणाचा मृत्यू होऊ नये आणि म्हणून ही आयुष्यमान भारत योजना आजारी व्यक्ती कोणताही असो, कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा, त्याला 5 लाख रुपयापर्यंतची मदत केंद्र सरकारतर्फे केली। उसने कोण 1000 रुपये पण गावात देत नाही, गाड्या पण 10-12 मी मोजले। काय कंजूसी बाई तुमच्या गावात, 5 लाख हा सगळं 1000 शेजाऱ्याकडे मागून 5 झटका
लाखांनी काढून देतो का? ही 5 लाख रुपये. देशातील 80 कोटी लोकांना मोफत धान्य मिळतंय. मोफत धान्य कोटीने 3.5 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत घर, ज्यांना घर नाहीये त्यांना घर देण्यात आली. 3.5 कोटी लोक. अशा विविध योजना आहेत. आता आमच्या एका ताईने इथे सांगितलं की त्यांना कशी मदत झाली. बाळंतपणाच्या वेळेला त्यानंतर औषधासाठी बालकासाठी कशी मदत झाली. एवढ्या बारकाईने देशाच्या आतापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांनी कधी पाहिलं नव्हतं. लोक कशी जगताय, लोकांच्या अडचणी काय आहेत, त्यांना काय दिलं म्हणजे ते चांगले जगू शकतात. माझा भारतीय नागरिक सुख समाधान आनंदाने आत्मनिर्भरतेने जगला पाहिजे हे मोदींना वाटतंय. म्हणून तसं मोदी काम करताय. नाही 9 वर्ष, हे 10वं वर्ष मोदींना काम करतात. 54 योजना वेगवेगळ्या. 54 योजना. विश्वकर्मा ही योजना, सुतार असो, कुंभार असो, टेलर असो, असे 12 बडुतेदारांना आपल्या व्यवसायात प्रगती करण्यासाठी, मशिनरीसाठी, किट म्हणजे साहित्यासाठी पैसे देण्याचं काम मोदी सरकार करते. एकूण 3 लाखापर्यंत. 3 लाख. ना गॅरंटी ना काय. तुम्ही व्यावसायिक व्हावं. सुतार असता ठोकत असतो, कुठेतरी 2 खेळे ठोकले 5,000 रुपये मिळा प्रयत्न करतो. नाही, त्याची कला आहे, त्याला अजून त्याने प्रशिक्षण घेऊ दे. प्रशिक्षण मोफत देतो आम्ही माझ्या खात्या माध्यमात. प्रशिक्षण मोफत, मशिनरी मोफत. उलट पैसे की केलेल्या वस्तू बनवलेल्या मार्केटिंग करता यावे, एक्सपोर्ट करता यावं, एवढं उत्तेजन आता पण कोणी नाही. आणि म्हणून माझ्या बंधू भगिनींना तुम्हाला एवढंच सांगायचं, तुम्ही भले किती 100 200 तुम्ही मोदींना, मला नको, मोदींना आशीर्वाद द्या, धन्यवाद द्या आणि मोदींच्या कामाचं प्रबोधन समाजामध्ये करा. समाजात आम्हाला मी लाभार्थी आहे. मला मोदींनी ही योजना दिली, मी आज आहे. मोदींनी मला औषध पाण्याला पैसे दिले म्हणून मी आहे. अशा प्रकारे जरी थोडं जिथे बसा, चहाच्या हॉटेलमध्ये बसा, कोणाच्या खळ्यात बसा, कुठे बसा, त्या मोदी आणि भारतीय जनता पक्षाची आठवण करा. हे सांगण्यासाठी तुमच्या गावात आलो होतो. तुम्हाला सगळ्यांना भेटून अतिशय आनंद आला.